शब्दमन आणि प्रेम. शुभ क्रिया. लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी पार्ट आहे 335. पार्ट 334 मध्ये बघितलं होतं आपण शुभ मस्त क्रिया काळजी घेतो. लाइक जेवण वगैरे भरवतो आणि छान समजावून सांगतो सर्व लाइक कसं राहायचं, काय करायचं आणि क्रिया सर्व ऐकत सुद्धा असते. आणि मग क्रियाला झोपवतो आधी आणि त्यानंतर ओल्ड फोटोज डिलीट करतो आणि काही वेळाने स्वतः पण झोपी जातो. सो आता पुढे बघू. सकाळी 6:30 वाजता शुभची झोप उघडताच बाजूला बघतो तर क्रिया अजूनही शांतपणे झोपलेली असते. तर शुभ फेसवर आलेले हेअर्स क्रियाच्या बाजूला करतो आणि त्याच्या फोreheadवर किस करत मनात बोलतो, माझी सर्वात सुंदर बायको. लाइक इतकी सुंदर आणि इतकी लॉयल आणि इतकी प्रेम काळजी करणार माझ्यापेक्षाही समोर. खरंच नशीब लागतं असं काहीतरी भेटायला. तर शुभ उठायला जातो, तर इतक्यात क्रियाच्या पायाकडे लक्ष जातं. तर ब्लँकेट थोडी बाजूला झालेली दिसते, मीन्स पाय बाहेर असतात क्रियाचे. तर तसंच शुभ ते ब्लँकेट घेतो आणि आधी पायाला स्पर्श करतो, लाइक नमस्कार केल्यासारखा एक क्यूट गेस्चर. आणि मग ब्लँकेटने छान कव्हर करून देतो. हाय, सो क्यूट. आणि मग शुभ जातो, फ्रेश होतो आणि त्यानंतर किचनमध्ये जातो आणि चहा ठेवतो गॅसवर आणि थोडं पाणी गरम करतो पिण्यासाठी. देन काही वेळाने क्रियाला जाग येते, तर शुभ म्हणून हाक मारते. तर तसा शुभ येतो आणि लहान बेबीसारखं क्रियाच्या डोक्यावरून हात फिरवत विचारतो, "कसं वाटतंय बेबी?" तर क्रिया बोलते, "खूप बेटर फील करते मी खरंच आणि डोकं पण दुखत नाहीये. बाय द वे तू लवकर कसा काय उठला?" तर शुभ बोलतो, "माहिती नाही गं, जाग येऊन गेली." तर उठलो मग त्यानंतर. तर क्रिया बोलते, "चल मी फ्रेश होते, थोडा हात दे मला." तर शुभ हो बोलत हात देतो आणि मग क्रिया जाते, फ्रेश होते आणि हॉलमध्ये बसते. देन शुभ मस्त क्रियासाठी गरम पाणी देतो आधी प्यायला. देन चहा देतो. तर क्रिया बोलते, "थँक सो मच बेबी. यू नो व्हॉट शुभ, तू ना अगदी मम्मासारखी काळजी घेतो खरंच. खूप नशीब चांगले आहेत माझे म्हणून तू मला पार्टनर म्हणून मिळाला." तर शुभ बोलतो, "हो का? आणि मला पण मग हेच असंच वाटतं, की माझे नशीब चांगले म्हणून तू मला भेटली." या. तर दोघेही असंच हसतात आणि मग चहा घेत गप्पा मारत असतात. तर क्रिया बोलते, "आज ना मला खरंच खूप फ्रेश वाटत आहे. आपण बाहेर जायचं का कुठे?" तर शुभ विचार करत बोलतो, "हो, पण तुला खरंच ठीक वाटत आहे का? नाही म्हणजे असं वीकनेस वगैरे नाही ना? आणि बेबी तुला 2 डेज तरी रेस्ट करायला सांगितलंय डॉक्टरने." तर क्रिया बोलते, "पण बेबी मला खरंच खूप फ्रेश वाटत आहे आणि वीकनेस पण नाहीये. आणि इतकी काळजी घेणारा पार्टनर असेल ना, तर कुठलाही पेशंट एका दिवसात बरा होईल." हं. तर शुभ बोलतो, "बघ रियू, मला तुला बाहेर घेऊन जायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुला खरंच बरं वाटत असेल तरच. नाही तर बिलकुल रिस्क घ्यायचा नाहीये मला, ओके?" तर क्रिया बोलते, "खरंच खूप बरं वाटत आहे मला. सो तू नको टेन्शन घेऊ, ओके? आणि घरात बसून खरंच खूप बोर होतंय मला. सो बाहेर असं मस्त फ्रेश वातावरणात गेलं तर पुन्हा जास्त फ्रेश फील होईल ना मला." तर शुभ बोलतो, "ठीक आहे, जाऊ आपण. पण जर तुला थोडं जरी थकल्यासारखं वाटलं किंवा डोकं जड झालेलं वाटलं किंवा चक्कर आली, तर लगेच घरी येऊ आपण, ओके?" तर क्रिया बोलते, "ठीक आहे, चालेल." सो मग चहाचे कप शुभ नेऊन ठेवतो आणि नाश्ता बनवायला घेतो आणि क्रिया हॉलमध्ये न्यूजपेपर वाचत बसलेली असते. आणि घरून कॉल्स येतात तर घरी सुद्धा बोलून घेते. आणि मग काही वेळाने किचनमध्ये जाते आणि किचन काउंटरवर बसत बोलते, की "काय बनवत आहे बेबी? सॉरी मला बघवत नाही असं तुला काम करताना बघून, पण कारण तुझं पण काम असतं, तरी तू ते ठेवून हे करत आहेस खरंच. सॉरी बेबी. माझ्यामुळे तुला उगाच त्रास होत आहे खूप." तर शुभ ते तसंच ठेवून क्रियाचा हात आपल्या हातात घेऊन आणि क्रियाच्या गालावरून हात फिरत बोलतो, की "तू माझी क्रियो आहेस, ओके? जसं तू माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट बाजूला ठेवून आधी माझी काळजी घेते, तसंच मी घेत असणार. तर त्यात काहीच वेगळं नाहीये. सो असं काहीतरी खूप जास्त वेगळं असल्यासारखं वारंवार सॉरी बोलू नको, ओके? मी हे खूप मनापासून करत आहे आणि मला खरंच आवडत आहे. सो प्लीज तू नको इतकं वाईट वाटून घेऊ." हं. आणि मग क्रिया तर मस्त हळूच पुढे येत शुभचं फेस धरून दोन्ही गालावर किस करते आणि मग लिप्सवर किस करते आणि बोलते की बनव आता पटकन. मला खूप भूक पण लागली आहे. देन शुभ हो बोलून नाश्ता बनवतो आणि मग दोघे हॉलमध्ये येतात आणि नाश्ता करत बसतात. तर क्रिया टेस्ट करून लगेच सांगते की "वॉव बेबी! खरंच खूप मस्त झालाय. यू आर बेस्ट कुक." तर शुभ हसत बोलतो, "थँक बेबी आणि तुझ्यासाठी काहीही करू शकतो मी. अगदी काहीही." जस्ट एनिथिंग. तर क्रिया बोलते, "आज बाहेर गेल्यानंतर मस्त-मस्त सेल्फी घेऊ आपण. खूप दिवस झाले ना कुठे गेलो नाहीये आपण. सो आज बाहेर जाऊन मस्त फोटोज क्लिक करूया." तर शुभला आठवतं ओल्ड फोटोज डिलीट केलेलं. तर तसंच बोलतो, "हो बेबी, नक्की काढू. आपण खूप सारे फोटोज काढू." देन काही वेळ असंच गप्पा मारतात
आणि मग क्रिया बोलते, "चल मी लॅपटॉप बघते, कामाचं काय सुरू आहे ते बघावं जरा." तर शुभ बोलतो, "फक्त महत्त्वाचे कामं कर, बाकी पेंडिंग ठेव." तर क्रिया बोलते, "हो बेबी, अर्जंट ईमेल्स बघायचे आहेत. रिविकाने काल रात्री पण मेसेजेस केले होते, सो म्हणून बघत आहे मी." तर शुभ बोलतो, "ठीक आहे, पण जास्त वेळ नको लावू, ओके? कारण मग आपल्याला बाहेर पण जायचं आहे." तर क्रिया हो बोलते आणि लॅपटॉप ओपन करते आणि ईमेल्स बघायला लागते. तर तेव्हा रिअलाईज होतं, की खूप काम पेंडिंग आहे. तर काही वेळाने क्रियाच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसायला लागतं. तर शुभ ते नोटीस करतो आणि जवळ येऊन बसतो आणि बोलतो, "काय झालं बेबी?" तर क्रिया बोलते, "बस थोडं जास्त काम आहे आणि मी 2 डेज नाही गेले ऑफिस त्यामुळे सगळं पाईल झालेलं आहे. मीन्स जमा झालेलं आहे काम." तर शुभ हात क्रियाच्या खांद्यावर ठेवत बोलतो, "टेन्शन घेऊ नको तू. रिविका आहे ना सगळं हँडल करायला. आणि अर्जंट काही असेल तर तू व्हिडिओ कॉलवर मीटिंग कर." तर क्रिया बोलते, "हो, तेही बरोबर आहे. ठीक आहे, मी फक्त प्रायोरिटी ईमेल्सला रिप्लाय करते." आणि मग शुभ तसाच पुन्हा जवळ येत हळूच क्रियाचे खांदे दाबायला लागतो. तर क्रिया मस्त रिलॅक्स होत बोलते, दॅट फील्स सो गुड." तर शुभ बोलतो, "तू काम कर, मी आहे इथेच तुझी काळजी घ्यायला." तर क्रिया हो बोलून काम करत असते. तर ईमेल्स करत असताना एका क्लायंटला रिसेंट फोटो शेअर करायचा असतो आणि तो असतो फोनमध्ये. तर तेव्हा ती गॅलरी ओपन करते आणि स्क्रोल करायला लागते. अचानक काहीतरी ऑड वाटतं. क्रिया थांबते आणि तसंच नीट बघू लागते आणि मनातच बोलते, की "हे काय? माझ्या फोनमध्ये इतके कमी फोटोज कसे काय? कुठे गेले सगळे फोटोज? इतके सारे फोटोज होते आणि आता इतकेच फोटो राहिले? मी कालपासून तर आताच फोन बघत आहे. 2447 फोटोज डिलीट." तर क्रिया पुन्हा स्क्रोल करते आणि सगळीकडे चेक करते, पण फोटोज मिसिंग असतात. तर कन्फ्युज्ड होते पुन्हा आणि मग शुभला विचारते, की "शुभ, माझ्या फोनमधले फोटोज कुठे गेले? लाइक इतके कमी फोटोज कसे काय? मी तर डिलीट पण नाही केले आणि कालपासून आत्ताच फोन हातात घेतली मी." तर शुभ खूप घाबरून जातो, की आता क्रियाला हे सर्व कसं सांगू आणि जर सांगितलं तर ती आताच रिकव्हर झाली आहे, सो त्रास होऊ शकतो. पण हे सांगणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. करेक्ट. सांगणं पण फार महत्त्वाचं आहे. तर शुभ तसंच बसतो क्रियाजवळ आणि फोन घेऊन ठेवतो बाजूला आणि तसंच बोलतो, की "क्रियू, मला काहीतरी सांगायचं आहे तुला. तुला जो हा त्रास झाला डोकेदुखीचा, तो त्या फोटोजमुळे झाला आणि डॉक्टरांनी हेच सांगितलं, की ते फोटोज डिलीट नाही केले आणि परत क्रियाने बघितले तर पुन्हा त्रास वाढेल. सो म्हणून मी ते सगळे फोटोज डिलीट केले." तर क्रिया विचारते, की नक्की कशाचा त्रास बेबी? असं काय होतं त्या फोटोजमध्ये? आणि तू मला आधी विचारलं का नाही? लाइक फोटोज डिलीट करण्याआधी, की मी हे करू का?" तर शुभ बोलतो, "त्या फोटोजमुळे फ्लॅशबॅक्स येतात आणि त्याचा तुझ्या ब्रेनवर प्रेशर पडतो आणि त्यानंतर जो त्रास होतो तो सहन करण्याच्या पलीकडे आहे. आणि डॉक्टरांनी चांगलंच ठणकावून सांगितलं होतं मला, की जर हे नाही केलं तर पुढे होणारा जो त्रास आहे, तो यापेक्षा जास्त असेल. सो त्यामुळे मला हे करावं लागलं." मी स्वतः खूप जास्त इमोशनल झालो होतो, पण तुझ्या तब्येतीसाठी मी सर्व करणार आणि खरंच सॉरी क्रियू. पण एक प्रॉमिस करतो मी तुला, आता आपण पुन्हा न्यू प्लेसेसवर व्हिजिट्स करू, खूप एन्जॉय करू आणि फिरू आणि भरभरून फोटोज काढू. येस. तर शुभ हो बेबी बोलून छान गालावर किस करतं. तर क्रियाच्या डोळ्यात पाणी असतं. तर क्रिया त्याच रडक्या आवाजात बोलते, "यू नो व्हॉट शुभ, मी ना शब्दात सांगू शकत नाही, तू इतका परफेक्ट पार्टनर आहेस. खरंच बेबी, इतकं कोणी विचार नाही करत, पण तू खूप विचार करतो माझ्या तब्येतीचा, माझ्या प्रत्येक गोष्टीचा." तर शुभ तसाच क्रियाचे अश्रू पुसून देत बोलतो, की नो मोर टीअर्स. डोंट क्राय प्लीज. आणि माझं छोटूसं बाळ आहेस तू, सो तुला जपणारच गं मी. अगदी फुलासारखं बोल किंवा फुलपाखरासारखं बोल. आय हाय बटरफ्लाय. फुलपाखरू. तर क्रिया शेवटचे 2 शब्द ऐकून हसत बोलते, की "बरं या फुलपाखराला बाहेर घेऊन जाणार होता ना तू, मग ते केव्हा जायचं आहे?" तर शुभ बोलतो, "अगं हो, जायचं तर आहे, पण माझं हे फुलपाखरू आपलं काम घेऊन बसून आहे, सो तुलाच माहिती किती वेळात फ्री होणार तू आणि बाहेर जायला रेडी होणार." तर क्रिया बोलते, "अरे हां, ते मला क्लायंटला फोटो सेंड करायचे आहेत, सो ते करते आणि बाकी 2-3 मेल आहेत ते बघते आणि लगेच रेडी होते." तर शुभ बोलतो, "ठीक आहे, चालेल, मी पण रेडी होतो, चल." येस. सो मग शुभ जातो, मस्त रेडी होतो आणि क्रिया काय घालणार हे डिसाईड करून बेडवर काढून ठेवतो आणि मग क्रिया पण आपलं लॅपटॉप बंद करून फ्रेश होते आणि रेडी होते आणि मग शुभ बोलतो, "आज वाटत आहे माझी एनर्जेटिक क्रियू क्यूटनेस ओव्हरलोडेड." तर क्रिया ब्लश करत बोलते, "ओह रिअली बेबी?" तर शुभ तसंच जवळ येत नजर काढत बोलतो, "येस बेबी, नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत आहेस आज." तर क्रिया पण शुभची नजर काढून देत बोलते, "माझ्या या हँडसम हवीला कोणाचीही नजर नको लागू देऊ."
देन दोघेही तसंच क्यूट हग करून निघतात कॅफेमध्ये जायला. तर नेहमीच्या कॅफेमध्ये जातात. सो तिथे एंटर होताच तो वेटर बोलतो, "वेलकम सर, मॅम. खूप दिवसांनी आलात आज." तर शुभ बोलतो, "अरे हो, ते लग्नाची तारीख काढायला मॅमचे पॅरेंट्स आले होते ना, सो त्यातच बिझी होतो." तर क्रिया हसते आणि वेटर बोलतो, "अरे वाह सर, काँग्रॅच्युलेशन्स." आणि मग वेटर बोलतो, "या सर, तुमच्या नेहमीचा कॉर्नरचा टेबल तुमचाच वेट करत आहे." देन शुभ आधी क्रियाला बसायला सांगतो चेअर मागे करून लाइक स्पेशल पर्सनसाठी क्यूट गेस्चर करतो तसं. आणि मग शुभ स्वतः बसतो. देन क्रियाला विचारून तसं ऑर्डर सांगतो. सो मग क्रिया आउटसाइड बघत बोलते, "शुभ तुला माहिती आहे आपण नेहमी इथेच का बसतो?" तर शुभ बोलतो, "हो, बिकॉज इथे कॉर्नरला कोणी डिस्टर्ब करत नाही ना, सो म्हणून." तर क्रिया बोलते, "नाही, बिलकुल असं काही नाहीये." तर शुभ विचारतो, "मग काय कारण आहे असं इथे बसण्याचं?" नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पुढेच बघायला मिळणार ते काय कारण आहे. पार्ट 336 मध्ये बघणार आहे आपण आता क्रिया काय कारण देते आणि त्यावर शुभ अग्री करतो की नाही आणि त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा काय काय बोलणं होईल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.